पती नाहीये, पण त्याच्यानंतर फॅमिलीने केवळ प्रॉपर्टीसाठी त्रास दिलेला आहे. की ते ऑनर किलिंग आहे, पण ते ऑनर किलिंग तिने तिच्या स्वतःच्या मनामध्ये आधी केलं स्वतःचं. आणि ती पूर्णपणे आता सासरची आहे. तिचं तिकडेच काय ते असेल ते तिकडेच न्यायनिवाडा झाला. आणि तिची जी अपेक्षा होती की माझा जोडीदार असा असायला पाहिजे, ते स्वप्न घेऊन ती त्या घरामध्ये गेली आणि अवघ्या 1-1.5 वर्षामध्ये म्हणजे तिचं होत्याचं नाही झालं. बापरे, ह्या राण्या त्यावेळेस लिफ्ट नसायची, हे सगळे उपकरण आता जेवढं काय ते नसायचं, की पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधीच चढायची नाही. 4 महिला एकत्रित काम करू शकत नाही. खास करून महिला राजकारणाला करिअर म्हणून बघत नाहीये. तुम्ही किती फसवणार ना, स्वतःला किती फसवणार. आरशाच म्हणूनच मी म्हणते ना, आरशाशी गप्पा याचसाठी आहेत आपल्या, की तुम्ही दुनियेला फसवावं, पण तुम्ही स्वतःला नका फसवू. नमस्कार, मी धनश्री शेखरे. स्वागत आहे आपलं आजच्या आरशाशी गप्पा, सौंदर्यापलीकडचं सौंदर्य या आपल्या पॉडकास्टमध्ये. आज आपण भेटणार आहोत अशा एका स्त्रीला, जी सौंदर्य, शिक्षण, नेतृत्व आणि समाजसेवा या सगळ्यांचा असा एक सुंदर संगम आहे. त्या आहेत ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे, ज्या एका शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत. महाराष्ट्र क्राऊन विनर आहेत त्या. त्याचबरोबर त्या सावली फाउंडेशन, जे की हजारो महिलांना ज्यांनी स्वावलंबनाचं बळ दिलं, अशा सावली फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. त्याचबरोबर त्या एक निपुण वकील आहेत आणि राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजच्या त्या संचालिका देखील आहेत. आजच्या या प्रवासातून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी सौंदर्याबरोबरच त्यांचं जे सौंदर्याचं रहस्य काय आहे, त्याचबरोबर या सौंदर्य जपत असताना त्या वेगवेगळ्या आघाड्यांवर रणरागिणी होऊन समाजसेवा कशी करतात, या सगळ्या शिक्षण संस्थांना त्या त्यांचं जी धडाडीचं कार्य आहे त्या कसं पुढं नेतात आणि त्याचबरोबर इतरांना देखील त्या मार्गदर्शन कसं करतात. त्यांचं वक्तृत्व अतिशय उत्तम आहे आणि त्या वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तलवारबाजीमध्ये देखील त्यांचा हातखंडा आहे. अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज आपण या प्रवासामध्ये भेटणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं कोमलताई आमच्या या आजच्या पॉडकास्टमध्ये. तर आपण सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. रणरागिणी हा जो शब्द आहे, हा तुम्हाला अगदी परफेक्टली सूट होतो. तर या प्रवासाची तुमची सुरुवात कशी झाली? कारण एवढ्या वेगवेगळ्या जॉनरमध्ये तुम्ही काम करताय, तर कसा हा तुमचा प्रवास सुरू झाला? मुळात माझे जे आई वडील आहेत, तेच एका राजकारणी घरातून माझी सुरुवात होते. तर जसं कळायला लागलं तसं घरात वडील आमदार, मंत्री असे सगळे पार्श्वभूमी असल्यामुळं घरात येणारा जो राबता होता, तो सामान्यातल्या सामान्यापासून ते अगदी मोठ्या उद्योजक, राजकारण्यांपर्यंतच्या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांचा होता. त्याच्यामुळं खूप कमी वयात जास्त गोष्टी शिकण्याचा मला तिथं एक संधी मिळाली आणि त्यातून बऱ्याचशा जे काही अनुभव आहेत, चांगले, वाईट, स्त्रियांबद्दलच्या अत्याचाराबद्दलचे, तर तशा भूमिकांना म्हणजे काही ज्ञान नव्हतं तेव्हापासून तसे सगळे इन्सिडेंट्स समोर येत राहिले लहानपणापासून आणि त्यामुळं एक आपोआपच रणरागिणी कधी आपल्यामध्ये निर्माण झाली ह्याचा अंदाज मला स्वतःलाही कधी आला नाही. मग वकील होण्याचं स्वप्न तुमचं लहानपणापासून होतं किंवा काही असं नाही, ठरवलं? जसं माझं कॉलेजचं जीवन संपलं, तसं तर मी माझ्या कॉलेजला असतानाच सावली फाउंडेशनची स्थापना केली होती. जी संस्था महिलांसाठी, महिलांच्या प्रश्नांसाठी काम करते. स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, महिला बचत गट असतील, महिला सबलीकरण असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी काम करणारी संस्था होती. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे ह्या सगळ्या कामांमुळेच मला असं वाटलं, की मला आधी कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. तर मी इतर महिलांना त्याच्याबद्दल खूप चांगलं जास्ती नॉलेज देऊ शकेन आणि म्हणून मग गरज वाटल्यानंतर मी LLB ची डिग्री घेतली. आणि ही डिग्री फक्त घेऊन त्या थांबल्या नाहीत, तर राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज सुद्धा तुम्ही हो. आता संचालिका आहात. तर ह्या कॉलेजची म्हणजे स्थापना कशी झाली त्याबद्दल काही थोडंसं? मुळात लॉ कॉलेजचे वडील नेहमी भाषणातून महिलांसाठी, मुलींसाठी खूप चांगलं मार्गदर्शन करायचे आणि त्यांना नेहमी वाटायचं, की आपल्या सगळ्याच लेकी रणरागिणीसारख्या असल्या पाहिजेत. माझ्या स्वतःच्या मुलींबरोबर ते जसं स्वतःच्या मुलींना
संस्कार देतात किंवा वाढवताना जे धडे देतात किंवा आजची समाजातली जी परिस्थिती आहे, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्याशी लढत असताना जेव्हा महिलांना प्रेरणा देत असताना नुसतंच मार्गदर्शन करून उपयोग नाहीये, तर त्यांना तेवढं केपेबल बनवणं, डिग्री देणं आणि कायदेशीर नॉलेज असणं हे फार गरजेचं त्यांनाही वाटलं. त्यामुळं आम्ही लॉ कॉलेजची स्थापना केली आणि एकच नाही, आपले बरेचसे लॉ कॉलेजेस आहेत. 5 इयर्स, 3 इयर्स असे लॉ कॉलेज आहेत आणि म्हणून मग आपण लॉ कॉलेजची सुरुवात केली. अरे वा. आणि मग यामध्ये वुमन्स लॉ कॉलेज हो, स्पेसिफिकली स्पेशली तुम्ही का आपण वुमेन्स लॉ कॉलेजवरती भर दिला, तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या केसेस वाढतायत आजकाल, त्या डोळ्यासमोर ठेवता किंवा हुंडाबंदी कायदा असेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण वुमेन्स लॉ कॉलेजवरती जास्ती भर दिला. मुळात आपल्याला घरात फॅमिलीमध्ये एक बर्डन असतं, की पोलिस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधीच चढायची नाही. हे जे आपल्याला सुरुवातीपासून जे आपल्या मनावरती बिंबवलेलं आहे, की हे खूप अपमानास्पद आहे किंवा काय. तर हे जर मनात आपल्या बसवलेली ही भीती जर काढायची असेल, तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय होता, की तुम्ही स्वतः कायद्याबद्दल नॉलेज घेणं. हम्म. कायदा तुम्हाला फक्त बदनामीच देत नाही. बऱ्याच महिलांचा असा खूप गैरसमज आहे, की कायद्याने किंवा पोलिस स्टेशन आणि कोर्टची पायरी चढल्यानंतर बदनामीच मिळते. हम्म. हम्म. तर आम्हाला हे सांगणं जास्ती गरजेचं होतं, की फक्त मारहाणीच्या केसेस, अत्याचाराच्या केसेस व्यतिरिक्त पावलोपावली जर तुम्हाला कायद्याचं ज्ञान असेल, तर गुन्हा घडणारच नाही. आणि तो महिलांमध्ये जास्ती गरजेचा आहे पुरुषांपेक्षा. म्हणून आम्ही वुमेन्स लॉ कॉलेजवर जास्ती भर दिला. अगदी. आणि मी पण बऱ्याचदा आलेली आहे कॉलेजला. हं. तर मी तुमच्या इथले स्टुडंट्स पण पाहिले. तर तुम्ही बऱ्याच अशा महिलांना तुम्ही आज म्हणजे शिक्षणासाठी सपोर्ट म्हणेल मी दिलेला आहे, की मी स्वतः पाहिलेलं आहे, की कोणी डिव्होर्स झालेला आहे किंवा त्यांनी काहीतरी कुठेतरी आयुष्यामध्ये धडा घेतलाय आणि मग त्यांनी ठरवलं, की नाही मी आता लॉ करणार. हं. तर अशा काही महिला तुमच्या शिक्षण संस्थेत पण शिक्षण घेत आहेत. हं. तर असा काही एखादा अनुभव एखाद्या महिलेबद्दल, की तो तुम्हाला सांगावा वाटेल, असा कुठला अनुभव तुम्हाला शेअर करता येईल का? तसे तर अनुभव बरेच आहेत, पण कायदा आपल्याला विद्यार्थिनींचं नाव सांगायला परवानगी देत नाही. कारण हां. तिच्या प्रायव्हसीबद्दलचे काही रिझन्स आहेत. पण बऱ्याचशा मुलींच्या मागे म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः सफर करत नाही एखाद्या गोष्टीमधून, तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा स्वतः सफर करतो आणि 4 लोकांना भेटतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं, की अरे, प्रत्येक घरात ही गोष्ट आहेच. गोष्ट पण आहे. ती किती बाहेर फेमस आहे किंवा मर्यादित आहे, हे त्या इन्सिडेंट पुरतं मर्यादित असल्यानंतर म्हणजे तिथं थांबलं जातं ते. पण प्रत्येक दर दुसरे डोमेस्टिक व्हायलन्स जर बघाल ना, तर दर दुसऱ्या घरात तुम्हाला तो बघायला मिळेल. पण लोकं हे उघड-उघड बोलत नाही किंवा जसं मी मगाशी म्हणलं, की लोक काय म्हणतील किंवा जाऊ देत, कुठं पोलिस स्टेशन आणि कोर्ट कचेरी करायचं, नको. तर ह्या भीतीनं बऱ्याचशा महिला ह्या दबल्या गेलेल्या आहेत. अगदी. आणि त्यामुळं आत्ता ज्या लॉला महिला आलेल्या आहेत किंवा आमच्याकडे जेवढ्या स्टुडंट आहेत, त्यामध्ये 40% तरी स्टुडंट्स आहेत, ह्या बऱ्यापैकी अशा सफर केलेल्याच आहेत. आणि डोमेस्टिक त्यांना व्हायलन्स. असं वाटतं, की त्या जरी कायद्याचं नॉलेज घ्यायला गेल्या किंवा कायद्याची कुठेतरी त्यांनी मदत मागितली, तर त्यांना फारसा न्याय लवकर मिळालेला नाहीये. आजची जी काही करप्शन व्यवस्था आलेली, प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन आलेलं आहे किंवा केवळ तुम्हाला पूर्ण ज्ञान नसल्यामुळं बरेच लोकं तुम्हाला फारसं त्याच्याबद्दल काही माहिती देत नाहीत आणि त्यांच्या पद्धतीने ते तुम्हाला मोल्ड करत राहतात. तर ते होऊ नये म्हणून बऱ्याचशा मुली लॉ शिकायला येतात. तर तशा मुलींना मात्र आम्ही आता बरेचसे असे किस्से आहेत, की ज्यांना पती नाहीये, पण त्याच्यानंतर फॅमिलीने केवळ प्रॉपर्टीसाठी त्रास दिलेला आहे किंवा काही ह्याला केवळ म्हणजे हेतुपुरस्सर काहींनी लग्न केलेलं आहे, की हं. ही अशा क्षेत्रातली महिला आहे, तिचं करिअर चांगलं आहे, ती खूप छान काम करते. तर ती जर आपल्या घरात आली, तर आपल्याला असा बिझनेसचाही फायदा होईल हो. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायला फार इझी जाईल. आता जे काही आपण परवा बघितलं, वैष्णवी हगवणे हगवणे प्रकरण जे प्रकरण. होतं, तो हाच एक पार्ट आहे. पण तिथं ती राहिली नाही. मग त्याच्यानंतर कायदा असून, सुव्यवस्था असून काहीच उपयोग काहीच नाहीये. उपयोग झाला आणि नाही. तिला केवळ हीच भीती, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हीच भीती आपल्याला समोर येताना दिसते, की
कोर्ट कचेरी नको, माझ्या नको. वडिलांची बदनामी होईल, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील, आणि कोर्ट कचेरीची पायरी चढायला नको. आपण चांगल्या घरातले, असं नाहीये. तुम्ही चांगल्या घरातल्या असा, कुठल्याही स्तरातले असा, दर दुसऱ्या घरात डोमेस्टिक व्हायलन्स आज चालू आहे. अगदी आणि ह्या सगळ्यावर एकमेव पर्याय म्हणजे तुम्हाला कायद्याचं नॉलेज असणं. आणि म्हणूनच मी मुद्दाम हा प्रश्न विचारला, कारण काही महिला घाबरतात आणि डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये वैष्णवी हगवणेचं नाव घेतलं होतं. आताही मी ते घेते, की मला स्वतःला ते वाटतं की ते ऑनर किलिंग आहे, पण ते ऑनर किलिंग तिने तिच्या स्वतःच्या मनामध्ये आधी केलं. तिने स्वतःचा आधी आत्मा घोटला, कारण माझ्या वडिलांना त्रास होईल, लोक काय म्हणतील, वडिलांची इज्जत, वडिलांना जर तिने ओपनली सांगितलं असतं, कदाचित सांगितलंही असेल, पण हा ऑनर किलिंग जे म्हणतो आपण, हा तसाच प्रकार वाटतो, पण तो अपोजिट ह्यानी झाल्यासारखं वाटतो. तुम्हाला तसं काय तर वाटतं? आज आता इथे हा वैष्णवी आगवणे प्रकरण हे आपल्या चर्चेचा पार्ट नाहीये, पण मला आवर्जून आता विषय निघाला म्हणून सांगायला हे आवडेल सगळ्यांनाच, की तिथे खरी चूक मला तिच्या आई वडिलांची जास्त वाटते. म्हणजे बऱ्याचदा अजूनही अशा फॅमिलीज आहेत की त्यांना वाटतंय की मुलीचं लग्न केलं म्हणजे आमची जबाबदारी संपली आणि ती पूर्णपणे आता सासरची आहे, तिचं तिकडेच काय ते असेल ते तिकडेच न्यायनिवाडा झालं पाहिजे. हे चुकीचं आहे. तिच्या केसमध्ये सगळ्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे, घरच्यांना माहिती होतं, आई वडिलांना ती सांगत होती की माझ्या बरोबर असं होतंय, मैत्रिणींना ती सांगत होती, परिवारातल्या काही नातेवाईकांना माहिती होतं, पण कुणीही तिला हा आधार दिला नाही किंवा तिला हे सांगितलं नाही की आपण कायदेशीर मदत घेऊया किंवा तू परत ये, तू तुझं आयुष्य नव्यानं सुरू करू शकतेस, अशी देखील तिला आशा दिलेली नाही. त्याच्यामुळं आपण कुठंतरी आई वडील म्हणून मुलींना सुद्धा एका चुकीच्या म्हणजे अशा काय म्हणू आपण, त्या अंधश्रद्धेमध्ये अडकून की नवरा म्हणजे सर्वस्वी आहे, आता तुझं लग्न झालं आता कोणीही करणार नाही, तर त्यांनी थोडंसं धाडस दाखवलं असतं ना तर आज वैष्णवी आपल्यात असली असती. तर असं बऱ्याच फॅमिलीमध्ये होतं. म्हणजे ह्या घटना घडतात, त्याला फक्त सासर जबाबदार नसतं, सासरच्या आधी माहेर जबाबदार असतं. अगदी अगदी. आणि तुम्ही म्हणालात की हा मुद्दा इथे घेण्यासारखा नाहीये, पण मला वैयक्तिक असा का वाटला हा घेण्यासारखा, कारण तिचे मेकअपचे रील इतके इतके व्हायरल झाले की तिने केलेला मेकअप, म्हणजे मला हे वाटलं की जेव्हा ती लग्नात तयार होत होती, जेव्हा ती तिच्या आरशामध्ये बघत होती, तिने तिचा जो जोडीदार जो तिने निवडला होता, तो तिच्या त्या अपेक्षेसारखा म्हणजे तो नाही निघाला ना. आणि तिची जी अपेक्षा होती की माझा जोडीदार असा असायला पाहिजे, ते स्वप्न घेऊन ती त्या घरामध्ये गेली आणि अवघ्या 1-1.5 वर्षामध्ये म्हणजे तिचं होत्याचं नाही झालं. तर मला हेच सांगायचं ऑडियन्सला की मेकअप ही अशी गोष्ट आहे की ती तुमचं सौंदर्य तर जोपासते, पण जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा आधी स्वतःला विचारा, मी योग्य करते की अयोग्य करते. कारण तिचे मेकअपचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला स्वतःला इतकं वाईट, अरे किती सुंदर मुलगी आहे ती, किती सुंदर आहे ती, आणि किती छान घडलं असतं तिच्या आयुष्यामध्ये, पण तिचा असा अंत हा असा जो झाला ना, तर ते मला एकदम असं की अरे आपण मेकअप आर्टिस्ट आहोत, पण समहाऊ जर एखादी चान्स, म्हणजे मी प्रयत्न करते माझ्या क्लायंटला, मी मेकअप करताना पण मी बऱ्याच वेळेला असं नकळत का होईना थोडंसं माझं तो माणूस, ती व्यक्ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करत असते. कोणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा आपल्याला हक्क नाहीच आहे, मुळात तो अधिकार नाही आपल्याला. पण जिथे आपल्याला कुठेतरी वाटतं की नाही, थोडंसं एक मॉरल सपोर्ट होऊ शकतो एखाद्या व्यक्तीला, तिथं मी प्रयत्न करते, जरूर करते. आणि जेव्हा तिचा मेकअपचा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला असं थोडंसं असं वाटलं की अरे ही व्यक्तीचं किती असं निर्मळ मन वाटतंय तिचं, स्वच्छ, किती एका नवऱ्यावर निस्सीम असं प्रेम करणारं ते पर्सनॅलिटी, आणि तिला अशी मिळाली. तर महिलांनी हे असं वाहून जाणं कितपत योग्य आहे मॅडम? म्हणजे अर्थ आहे का याला काही? एवढं छान आता तुम्ही मुद्द्यावरती आलात ना. खरं तर आज आरसामध्ये येऊन आरशात बघत असताना ह्या सगळ्या समाजातल्या ह्या पैलूंकडे बघत असताना मुळात प्रत्येक स्त्रीला एकतर समजलं पाहिजे की माझं सौंदर्य नेमकं कशात आहे. अगदी. मेकअप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कृत्रिम आहेत, ह्या बाहेरून करायलाच पाहिजेत. आजच्या प्रवाहामध्ये ह्याला खूप डिमांड आहे किंवा एक प्रवाहामध्ये राहत असताना त्याची गरज आहे, ते केलं पाहिजे, छान गोष्ट आहे ती. पण त्यामध्ये करत असताना सुद्धा तुम्ही ओरिजिनॅलिटीवरती भर दिला पाहिजे.
आणि ते करत असताना सुद्धा आज प्रत्येक घराला असं वाटतंय की लग्न म्हणलं की लग्नाकडे बघताना हा जो काही तामझाम आता समोर येतो ना, ब्रायडल मेकअप, प्री वेडिंग शूट्स आणि हे सगळं, मग त्याच्यात छान दिसण्याचा प्रयत्न असतो. ओढून ताणून हा, आर्टिफिशियली छान सगळं दिसायचं. आणण्याचा प्रयत्न असतो. पण ते आणत असताना सुद्धा तुम्ही स्वतः तुम्हाला जे तयार होत असता, जेव्हा तुम्ही आरशात बघत असता, तेव्हा त्या आरशात बघतानाच तुम्ही स्वतःला एक प्रश्न केला पाहिजे, की आज जे मी तयार होणार आहे किंवा आज जे मी आवरते, ते मी कोणासाठी आवरणार आहे? माझ्या स्वतःसाठी का बघणाऱ्यांसाठी का आत्ताच्या पुरता जो काही इन्सिडेन्स चाललेला आहे तेवढ्या वेळेपुरतं? हे जर क्लिअर झालं ना माइंडमध्ये, तर खूप गोष्टी क्लिअर होतील. कारण बऱ्याचशा महिलांना काय होतं, की चांगलं दिसायचं असतं किंवा काही महिलांमध्ये कसा आत्ता समज आहे, की आजकाल सगळ्याच महिला मेकअप करतायत, खूप छान दिसतायत, ब्रायडल मेकअप हा केलाच पाहिजे, ती करते म्हणून मला करायचंय. माझ्या बहिणीने पण केलं होतं, माझ्या मावशीच्या लग्नात पण असं झालं होतं, तसं झालं होतं. हे मॅटर करत नाही. तुम्हाला स्वतः काय करायचंय? तुम्हाला स्वतः कितपत सुंदर दिसायचंय आणि कशासाठी दिसायचंय? बऱ्याचशा महिलांना काय होतं बघा, आता आज आपण महिलांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्या स्वतःला कधीच अभ्यासत नाहीत. तिने स्वतःकडे जास्त अभ्यासाने बघितलं पाहिजे. इतर कुठल्या गोष्टीकडे बघण्यापेक्षा, इतर कुठली डिग्री घेण्यापेक्षा तिने आधी स्वतःवरती अभ्यास केला पाहिजे. स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. आणि असं करत असताना जर तुम्हाला लक्षात आलं, बघा आजच्या जेवढ्या पण काही आपण हिरोईनकडे बघतो, ॲक्ट्रेसकडे बघतो, त्या ॲक्ट्रेसचं एज आणि ज्या आजकाल 2-3 मुलांच्या आई आहेत किंवा ज्यांना आता जावई आलेले आहेत. मग आपण असं म्हणतो, आता जावई आला की आता सुना आल्या, मग कशासाठी? कोण बघणार आहे? कोण बघणार आहे? असं नसतं. आपण लग्न करतो, आपल्याला मुलं जावई येतात म्हणून आपल्या एजच्या, पण जर आपण तेच ॲक्ट्रेसकडे बघितलं, तर त्यांच्याकडे बघत असताना त्यांचं एज आणि आपलं एज सेम आहे. पण त्या 0 फिगरमध्ये आहेत, एवढ्या परफेक्ट राहतात, एवढं सगळं वेल मेंटेन करतात. मेन म्हणजे त्या फिगर मेंटेन करतात. तर ह्या सगळ्याकडे बघताना जर आपण विचार केला, तर मला असं वाटतं की हे आधी प्रत्येक स्त्रीनं केलं पाहिजे. नुसत्या मेकअपने तुमच्या सगळ्या गोष्टी लपल्या जात नाही. नाही जात. अगदी, अगदी. तुम्ही किती फसवणार ना, स्वतःला किती फसवणार. आरशाच म्हणूनच मी म्हणते ना, आरशाशी गप्पा याचसाठी आहेत आपल्या, की तुम्ही दुनियेला फसवा हो, पण तुम्ही स्वतःला नका फसवू. आरशामध्ये उभं राहून एकदा तरी स्वतःशी खरं बोला, की मला काय हवंय, मी काय केलं नाही आणि आता मला काय करायचंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला हेच सांगायचं, की पास्टमध्ये नका राहू आणि फ्युचरमध्ये नका जाऊ. प्रेझेंटमध्ये राहा. बरोबर. तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकाल. तर मॅडम अजून एक म्हणजे तुमच्याकडून एक मोटिव्हेशनल गोष्ट अशी मला आवडते, की तुम्ही तलवारबाजीमध्ये पण तुम्ही पारंगत आहात. हो. तर हे तलवारबाजी म्हणजे कुठे शिकलात आणि काय त्याबद्दल सांगाल? मी पुन्हा एकदा परत आत्ता बोलले त्या विषयावरती जाईन, की आपण जेव्हा मूव्हीज बघतो, प्रत्येकाचे फेव्हरेट ॲक्टर, ॲक्ट्रेस असतात आणि ते त्यांच्या फिल्म्समध्ये वेगवेगळे रोल प्ले करत असतात आणि आपल्याला वाटतं, की ते तेच करू शकतात. ते त्यांना येतं, त्यांची गरज असते, त्यांना तसा रोल येतो, तसं काम करावं लागतं. पण असं नाहीये. आपण महिलांनी जर ठरवलं ना आणि आपण आरशात बघत असताना उलट आपल्यात अजून काय-काय क्वालिटी कमी आहे, हे जर आरशात बघितलं ना, तर आपल्याला लक्षात येईल, की अजून आपण किती काय-काय शिकू शकतो. आणि थँक गॉड की आता आपण 21व्या शतकात आहोत. आहोत. सुरुवातीच्या ज्या महिला जात्यावरती पीठ दळायच्या वगैरे ते दिवस आता नाहीयेत. म्हणजे ते आता थोडंसं कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे. पण सुदैवानं हे सगळं जे काही आता आलेलं आहे, सोशल मीडिया आहे, मेकअप आहे, स्किन केअर सगळ्या गोष्टी भेटतायत. तर आपण त्याच्यामध्ये राहत असताना जेवढं काही करता येईल आणि खरं तर तलवारबाजीशी बोलताना मला का शिकावी वाटली स्वतःला, तर मी बऱ्याचदा वाचन करते. मला स्पीच द्यावं लागतं, महिलांना मार्गदर्शन करावं लागतं. तर वाचन करावं लागतं. वाचन करत असताना मी शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. जिजाऊ माँसाहेबांच्या बऱ्याचशा मी कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. बरेचसे गड, किल्ले आम्ही ट्रेकिंगसाठी गेलेलो आहे. तर तिथे जात असताना सुद्धा मला एकच गोष्ट सतत म्हणजे मी विचार करते, की बापरे! ह्या राण्या त्यावेळेस लिफ्ट नसायची. हे सगळे उपकरणं आत्ता जेवढं काही आहे ते नसायचं. मग तरी ते त्यांची ब्युटी, त्यांचं सगळा गेटअप, तो सगळा राजेशाही थाट, नंतर हे सगळं साम्राज्य त्या कशा मॅनेज करत असतील? ह्याच्याबद्दल मला नेहमी क्युरिओसिटी राहिली.
पण तलवारबाजी जो आहे विषय, त्या काळात राण्या स्वतः स्वयंपाक शिकण्याबरोबर तलवारबाजी आणि राजकारण शिकण्यावरती सुद्धा जास्ती भर द्यायची. म्हणजे जेवढे काही राजेशाही घराणे आहेत, त्यातल्या मुलांना ह्याचं कंपल्सरी शिक्षण दिलं जायचं. तलवारबाजी असेल, घोडसवारी असेल, पोहणे असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामधलं शिक्षण ऑटोमॅटिकली कंपल्सरी त्यांना दिलं जायचं. आणि त्यामुळं मग त्या राण्यांची हेल्थ आपोआप मेंटेन राहायची. आणि जर तुमची हेल्थ मेंटेन झाली, तुमचं फिगर मेंटेन झालं की तुमच्यावरती कुठलाही कॉस्ट्युम परफेक्ट चांगला दिसतो. आणि हेल्थ आणि फिगर मेंटेन असेल, कॉस्ट्युम चांगला असेल, तर तुम्हाला मेकअपची पण जास्ती गरज नाही पडत. नॅचरली सौंदर्य वाढतं. तर अशा बरोबर. सगळ्या गोष्टी रिलेटेड हे मी नेहमी ते अभ्यासत राहिल्यामुळे मला एक क्युरिओसिटी की नाही, आपण ही तलवारबाजी शिकली पाहिजे. आणि मग मी तिथून ती तलवारची प्रॅक्टिस करणं किंवा काय, मग माझ्या मिस्टरांनी मला एक तलवार पण गिफ्ट केली. आणि बऱ्याचशा तलवारी आहेत घरात. माझी आवड आहे. मला म्हणजे बाकी असं मोबाईल किंवा मेकअप किट पेक्षा मला तलवारीतले प्रकार घ्यायला जास्त आवडतात. ओके. पण या गोष्टीला मी डिनाय करेल मॅडम. मेकअप किट हा विषय जर आपण आता घेतला, म्हणजे तलवारबाजीत तर मॅडमनी त्यांचा एक हातखंडा केलेलाच आहे, तो मिळवलेलाच आहे. पण मेकअप किट बद्दल म्हणायचं तर मॅडम मिसेस महाराष्ट्र विनर, क्राऊन विनर पण आहेत. तर हे मी डिनाय नाही करू शकत, की मेकअप किट म्हणजे तुम्ही जर मिसेस महाराष्ट्र क्राऊन विनर आहात, तर मग मेकअप बद्दल पण तुम्ही क्युरियस आहात. नक्की. हां, हे मी मान्य करते, की तुम्ही रोज नाही किंवा प्रत्येक गोष्टीचं ते महत्त्व असतं, की तुम्ही रोज उठून एकच गोष्ट नाही करू शकत. कारण एवढं मॅडमचं बहुआयामी मी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या समाजसेवेमध्ये आहेत, शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत, सावली फाउंडेशनबद्दल आपण बोलणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या जॉनरवर काम करत असताना त्यांना त्या म्हणजे जैसा देस वैसा भेस असंच तुम्हाला राहावं लागणार. कारण राजकारणामध्ये पण त्या सक्रिय आहेत, समाजसेवेमध्ये त्या आहेत. तर मग मॅडम मिसेस महाराष्ट्र क्राऊन जेव्हा तुम्ही त्यासाठी गेला होता, तर तो अनुभव कसा होता तुमचा? आणि तिकडे कशा काय वळालात तुम्ही? मुळात मला खरं तर 2 गोष्टींमध्ये करिअर करायचं होतं. एक तर समाजसेवा, राजकारण किंवा मग फिल्म लाईनमध्ये. ओह! वडील मंत्री असल्यामुळं बऱ्याचशा फिल्म स्टार्सचं त्यांच्याशी संपर्क असायचा, आमच्या गाठी-भेटी व्हायच्या. तर त्या ह्याच्यातून मला नेहमी वाटायचं, की आपणही काम केलं पाहिजे. आणि मुळात माझे आईचे जे वडील होते, त्यांनी सिंहासन चित्रपटात काम केलं होतं. ते थिएटर करायचे, म्हणजे नाटक बरेचसे त्यांचे गाजलेले नाटक आहेत. तर असा थोडासा कलेचा वारसा घरातून लाभल्यामुळं मे बी त्यातून मला ती आवड असावी. पण बऱ्याचदा मी प्रयत्न केला, पण त्याच्यातून मला फारसं काही नेमकं तिथे करिअर करण्याची संधी आली, की मी समाजसेवेला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी कदाचित आज इथं असेन. तिथं नाही करिअर करू शकले. पण त्यामुळं मग हे मेकअप किंवा मॉडेलिंग असेल किंवा ते जे काही क्षेत्र आहे बॉलिवूडशी संबंधित, तर ते थोडंसं मला त्याच्याबद्दल नेहमी अट्रॅक्शन राहिलेलं आहे. आणि मला स्वतःला मेकअप आवडतो. जरी मी मगाशी तसं म्हणलेले असले, तरी मला फार असा डार्क मेकअप असेल, म्हणजे मला जो वेळेनुसार केलेला मेकअप मला आवडतो. पण सुदैवानं म्हणू की दुर्दैवाने मला माहित नाही, मला जास्ती मेकअप करायची संधी येत नाही खरं तर. कारण मी ज्या क्षेत्रात आहे, तिथं मेकअपला जास्ती महत्त्व नाहीये. पण तरीसुद्धा म्हणून मी एक ती संधी सोडायची नाही. म्हणून मला मिसेस इंडिया कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्याची संधी आली. आणि डॅमसाई मिसेस इंडिया शी इज इंडियाचं कॉन्टेस्ट होतं, जे दिल्लीमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये आधी माझं महाराष्ट्रातून सिलेक्शन झालं आणि ओके. मग पुढे फायनलला मी तिथे दिल्लीला त्या कॉन्टेस्टमध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतरच मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, की अरेच्चा आपण खरंच किती चुकतो, की आता कोण बघणार आहे? आता लग्न झालं, मुलं झाले, ह्याच्यासाठी नसतं. आपल्या स्वतःसाठी छान दिसणं किती गरजेचं असतं. मेंटेन राहणं किती गरजेचं असतं. आणि मेकअपचं महत्त्व सुद्धा मला तिथे गेल्यानंतर कळालं, की प्रत्येक वेळेसच आपण प्रोफेशनल मेकअप केला पाहिजे असं नाही किंवा प्रत्येक स्त्रीला मेकअपची गरज असतेच असं नाही. पण एक परफेक्शन चेहऱ्यामध्ये दिसण्यासाठी किंवा जेव्हा तुम्ही पब्लिकली फेस करता,
त्यावेळेस तुमचं साडी, ड्रेसिंग, हेअर्स हे व्यवस्थितच असले पाहिजेत आणि ते दिसण्यासाठी तुम्हाला मेकअपचा आधार घेतलाच पाहिजे. पण तो जितका गरजेचा आहे तितका अगदी अगदी घेणं हो, गरजेचं अगदी आहे. ते तर आहेच आहे. जसं मी म्हटलं, की तुम्हाला किती हवंय आणि किती तुम्ही कम्फर्टेबल आहात. हं, ही गोष्ट खूप मॅटर करते. कारण मेकअप मी नेहमी म्हणते, मेकअप हा प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवर केला जातो. बरोबर. कारण मला लाल लिपस्टिक आवडते म्हणून दुसऱ्यालाही आवडेल असं नाही. हं, हं, प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असू शकतं. तुम्ही हं. आता पॉलिटिक्स किंवा समाजसेविका म्हणून काम करताय, शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही काम करताय. मग तुम्हाला तिथे वावरताना तुम्ही जर कम्फर्टेबल नाही आहात आणि तुम्ही एकदम रेड लिपस्टिक लावून फिरलात, तर तो अप्रोच वेगळा होईल. हो. म्हणून मेकअप करताना पण हा विचार नक्कीच करावा लागतो, की बाबा माझं सराउंडिंग काय आहे? माझी पर्सनॅलिटी काय आहे? मग मॅम तुम्ही रोजचा जो तुमचा रुटीन आहे, स्किन केअर रुटीन, तो तुम्ही कसा फॉलो करता? त्याबद्दल थोडंसं सांगा. त्याबद्दल मी खरं तर सांगेन ना, स्किन केअर किंवा स्वतःबद्दलचं रुटीन ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं बोलायचं झालं तर मी सुरुवात करेन माझ्या मम्मीला थँक्स म्हणून. कारण आपण महिला आणि आपण जे काही लेडीज प्रेग्नन्सीमध्ये ज्या काळजी घेतो त्याच्यावरती बाळाची स्किन, हेअर आणि सगळी हेल्थ ही ठरत असते. पण बऱ्याचदा आपण तिथे चुकतो. आजकाल तर खूप सगळ्या कृत्रिम गोष्टी आल्यामुळं आपण जुन्या पद्धतीत ज्या प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेतल्या जायच्या महिलांकडून, त्या आता घेतल्या जात नाहीयेत आणि त्याचा परिणाम थेट त्या बाळावरती होतो. पण मला बऱ्यापैकी माझ्या मम्मींनी माहिती नाही काय काळजी घेतली अशी, तर जन्मताच मला स्किन कलर, हेअर हे सगळं चांगलं मिळालं. मी फक्त ते मेंटेन करत आले आणि त्यामध्ये सुद्धा मी घरातल्या ज्या नॅचरल पद्धतीवर जास्ती भर देते हे सगळं करत असताना. आणि हो, मी खूप जास्ती तुम्हाला आरसा म्हणून तुमचे जे काही व्हिडिओज असतात स्किन केअर बद्दल, मेकअप बद्दलच्या तुम्ही काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या मी बऱ्याचदा फॉलो करते. त्याही खूप नॅचरल आणि आपल्याला इझिली कमी खर्चात किंवा कधी-कधी घरगुती पद्धतीनं सुद्धा किती व्यवस्थित करता येतात. त्या सगळ्या ट्रिक मी फॉलो करते. पण बघताना बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की मी खूप जास्ती मेकअपसाठी काही करत असेल किंवा फेशियल्स करत असेल, बरचसं काही. ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण खूप अशा रेअरली होतात. पण हं. नॅचरली जेवढा मला भर देता येईल, ते मी घरगुती पद्धतींवर भर देते. ऑलरेडी सगळं आहे व्यवस्थित, त्याला फक्त मेंटेन करत राहते आणि सुदैवाने मला जसा तुमचा संपर्क आता आपला काही मैत्री आत्ताचीच नाहीये. म्हणजे बरीच वर्ष झाली आता 8-10 वर्ष होत 8-10 आली, की वर्ष होत आपण आहे. आरसाशी मी जोडलेली आहे आणि माझे महत्त्वाचे जेवढे काही असे हेवी मेकअप होते, आता जसं तुम्ही सांगितले, की मी मिसेस महाराष्ट्राला पण गेले किंवा कॉलेजेसमध्ये पण आमच्या बरेचसे प्रोग्राम किंवा कॉम्पिटिशन्स होत राहतात. तिथं कुठेच असं नाहीये, की काही वेगळं करायचं आणि धनश्री मॅडमनी माझा मेकअप केला नाही, असं झालेलं नाहीये. अगदी. एक किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतो, की जस्ट आमच्या इथं मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एक कॉम्पिटिशन होतं, की सगळ्यांनी तिथे वेगवेगळ्या देशांचं हे करायचं होतं, गेटअप रिप्रेझेंट. करायचा होता. हां. तर तिथं मी क्लिओपात्रा झाले होते. इजिप्शियन लूक. इजिप्शियन लूक केला होता. तो तुम्ही एवढा सुंदर केला होता तो लूक आणि तिथं म्हणजे सगळ्यात वेगळी मी दिसत होते. माझं मलाही म्हणजे ओळखता येत नव्हतं, की अरे बापरे! मी एवढी अशी क्वीन बनू शकते का? तर ही जादू आहे मेकअपची. तर अशा वेळी खरंच मेकअप काम करतो आणि त्यावेळेस मात्र मेकअपचा आधार हा घ्यायलाच पाहिजे. त्यावेळेस आपण नाही म्हणू शकत मेकअप काय सारखंच मेकअप करायचंय किंवा काय. पण जर तुम्ही डेली उठून लिपस्टिक, आय शॅडो, आयलाइनर आणि ते ड्रायर वगैरे हे पॉसिबल पण नाही आणि ते नाहीये. करूही नाही. तर अशा पद्धतीनं मी थोडंसं मग जिथं-जिथं मला संधी मिळते ना, तिथं मी धनश्री मॅडमकडे आल्याशिवाय राहत नाही. हे मी माझं सौभाग्य मानते, कारण मॅडमची माझी ओळख खूप जुनी आहे आणि काही त्यांच्या कॉलेजमध्ये देखील जर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काही इव्हेंट असतील किंवा त्यांना कुठे पार्टिसिपेट करायचं असेल, तर मॅडम आवर्जून मला सांगतात आणि मॅडमचे मी बरेच लूक केलेले आहेत, ते मी नक्की शेअर करेन. हो, म्हणजे हो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेन तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्यातून मॅडमची जी पर्सनॅलिटी आहे, त्याची नव्याने आणखीन वेगळी ओळख होईल नक्की, 100%. नक्की. कारण त्यांची पर्सनॅलिटीच अशी आहे, की एका स्त्रीनी कसं असावं, एक उमदं नेतृत्व म्हणतो ना आपण, की त्या नेतृत्व तर करतातच आहेत. पण मी म्हणेल, की एका स्त्रीनी कसं असावं, स्त्रीनी स्वतःला कसं ओळखावं, स्वतःच्या आतलं तेज कसं ओळखावं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण
त्या स्वतः एक आई आहेत, एक मुलगी आहेत, एक बहीण आहेत आणि ते सोडून त्या ज्या त्यांची सावली फाउंडेशन आहे त्याच्या संस्थापिका आहेत, तर त्या मी म्हणेल त्या सगळ्या महिलांच्या आई पण आहेत. कारण त्या महिलांना त्यांनी स्वावलंबनाचं बळ दिलेलं आहे. त्या महिलांसाठी पण त्या काम करतात. तर सावली फाउंडेशन बद्दल काय सांगाल मॅडम आपण? सावली फाउंडेशन ही संस्था ही मला माझ्या आईकडूनच मिळालेली प्रेरणा आहे. जसं मी सांगितले, की सुरुवातीपासून जसं कळायला लागलं, तसा जो काही ग्रामीण भागातल्या लोकांशी संपर्क आला आणि काय त्या सगळ्या दृष्टिकोनातून ती संस्थेची स्थापना झाली. आणि ती करत असताना त्याच्यामध्ये मात्र मला ग्रामीण भागातल्या असतील, सुशिक्षित असतील, उद्योजक असतील, अशा सगळ्याच महिलांशी संपर्क माझा आला. आणि सावली फाउंडेशन ही मी माझ्या कॉलेज टाईममध्ये स्थापन केलेली संस्था आहे. म्हणजे जेव्हा मी 11वी-12वी ला असेन, त्यावेळेस मी महिलांना बचत गटाचं महत्त्व पटवून देत होते आणि सेल्फ फायनान्स हा कसा तुम्ही जनरेट करायचा, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपला स्वतःचा पैसा कसा उभा करायचा, ह्याच्याबद्दल मी मोटिव्हेशनल त्यावेळेपासून मी बोलत असायचे. तर बऱ्याच महिलांचा इतका त्यातून म्हणजे आत्ता तर अशी परिस्थिती आहे, की 500 ते 1000 महिला कमीत कमी समोर असतातच. त्यांना मी मार्गदर्शन करते आणि मी स्वतः ज्या ह्याच्यातून मी तयार झालेली आहे, की ज्या फॅमिलीतून मी येते किंवा ज्या भागातून मी येते, तो एकदम मंगळवेढा आमचा तालुका ग्रामीण भाग आहे. आता बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत. पण ज्वारीसाठी फेमस असणारा तालुका. तिकडे ज्वारी खूप पिकते आणि शेती हाच एकमेव पहिलं तिथं साधन आहे लोकांना कमवण्याचं. तर अशा भागामध्ये तुम्ही महिलांना काय देऊन देऊन उद्योग देणार आहे? किंवा तिथं महिलांनी 7 नंतर बाहेर पडणं सुद्धा अवघड होतं. अशा क्षेत्रात मी कॉलेज टाईमपासून काम केलं. पण तिथे जेव्हा महिलांना मी ट्रेन केलं, त्यांच्या मनातले हे सगळे जे काही गैरसमज होते ते दूर केले आणि त्याच्यातून जेव्हा त्यांना रिअलाईज करून दिलं, की तुमचा दुपारचे जे 4 तास प्रत्येक महिलेकडे असतात, बरोबर. ते जर तुम्ही कारणी लावले, तर त्याच्यातून 4 पैसे उभा राहत असतील, तर आपण का काम करू नये? तिथेही महिलांना बरेचसे असे प्रश्न यायचे, की बचत गट किंवा ह्या सगळ्या स्मॉल स्केल इंडस्ट्री हे शेतीत काम करणाऱ्या महिलांसाठी आहेत किंवा खुरपाई जाणाऱ्या महिलांसाठी आहेत. पण तसं नाहीये. जेव्हा बचत गट संकल्पना मी समजावली किंवा ते कशा पद्धतीने चालवायचे आहेत आणि आपल्या स्वतःच्या सेव्हिंगमधूनच आपल्याला कर्ज स्वरूपात जर पैसे उपलब्ध होणार असतील, आपल्याला कोणाकडे हात पसरावे लागत नसतील, तर आपण ते केलं पाहिजे आणि हे जेव्हा त्यांना पूर्णपणे दाखवलं, त्या स्वतः उभा राहिल्या. आज आमच्याकडं बऱ्याचशा महिला त्याच्यातून काही महिलांनी स्वतः मुलांना सायकल रिपेअरिंगचे शॉप काढून दिलेले आहेत. काही महिला अनारसे बनवतात, ज्या लाखोंमध्ये त्याचं उत्पन्न आहे. अरे वाह! काही महिला पापड, लोणचं आता बऱ्याचदा बचत गट म्हणले की ते पापड लोणचंच आहेत. सगळेच पापड लोणचं बनवणार तर विकत घेणार कोण आणि खाणार कोण? तर त्याच्यामध्ये सुद्धा किती प्रकारचे बिझनेस असू शकतात, किती प्रकारचे उद्योग असू शकतात आणि एका ठिकाणी 4 महिला एकत्रित काम करू शकत नाहीत. मग त्यांच्यात एकी ठेवून एक बचत गट चालवणं, 12 किंवा 15 महिलांचा बचत गट एकत्रित न भांडता तो कसा चालवायचा आहे, का चालवायचा आहे, ह्याचं महत्त्व मी पटवून दिलं. आणि मग त्याच्यानंतर उद्योगात कसं उभं राहायचंय आणि उद्योग करत असताना पण महिलांची एक सवय असते. तिने हे केलं तर मी पण लगेच ते करते. असं न करता ती जर समजा एखादा उद्योग करते, तर तिला लागणारं रॉ मटेरियल तू कर ना. हो. म्हणजे दोघींमध्ये वाद नको, की तिला त्याची गरज पडेल आणि पुढची असेल तिने जर मार्केटिंग सांभाळलं, तर तिघींचं काम चालेल. उलट तिघींचं एकमेकींशिवाय कामच होणार नाही. मग तुम्ही अगदी. अशा पद्धतीने उभा राहिलात, तर तुमच्यात वाद होणार नाहीत आणि तुमचं महिला बचत गटाचे लघु उद्योग सुद्धा चांगल्या पद्धतीने चालतील. तुम्हाला बाहेर मार्केट शोधायची गरज नाही. तर अशा प्रकारचे जेव्हा मी दाखले दिले आणि ह्या जेव्हा महिलांनाही ते पटलं, इतक्या चांगल्या पद्धतीने बघत आम्ही ज्यावेळेस महिला बचत गटाची सुरुवात केली, त्यावेळी 5 गटापासून केली होती. ते बघत कधी 100च्या पुढे गेले आणि वाह! 1000 बचत गटांवरती गेले, हे आम्हाला देखील लक्षात आलं नाही. आणि खूप यशस्वीरित्या आज पण आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्यासाठी काम करतोय. जास्त स्पेसिफिकली कुठे-कुठे आहेत हे बचत गट? पुण्यामध्ये आणि अजून? सोलापूर जिल्ह्यात आहेत, पुण्यामध्ये आहेत आणि मी स्वतः ह्याच्या व्यतिरिक्त एक
संघटनेमध्ये पण काम करते. म्हणजे वडिलांनीच काढलेली संघटना होती बहुजन रयत परिषद. ती खूप जुनी संघटना आहे तशीही आणि त्याचं प्रदेशाध्यक्षपद आता माझ्याकडेच आहे. आणि त्याच्यामुळं संघटनेचे आपले जेवढे काही पदाधिकारी आहेत जिल्हा वाईज, तालुका वाईज 22 जिल्ह्यांमध्ये आपली संघटना चांगल्या पद्धतीनं काम करते. त्याला लागूनच जे महिलांचे सुद्धा आहेत संघटनेमध्ये ग्रुप, त्याही महिलांना मी सावली फाउंडेशनचीही जोड देते आणि संघटनेचंही काम बघते. वा. तर अशा पद्धतीने ही सगळी सांगड घातलेली आहे. अगदी म्हणजे हा प्रवास म्हणण्यापेक्षा की हे जे कार्य आहे तुमचं, तर हे कार्य इतकं असं वास्ट आहे, इतकं म्हणजे तुम्हाला सगळ्याच क्षेत्रांमध्ये तुम्ही त्या गोष्टींना बघत असता. समतोल तुम्हाला साधावा लागतो. मग हाच समतोल तुम्ही कुटुंबामध्ये आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये कसा साधता? आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला खरं तर कुटुंबाची एवढी मदत होते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. कारण बऱ्याचदा समोर असणाऱ्या जरी पदाधिकारी असले किंवा कुठलीही महिला असली, तर मला पहिल्यांदा तिचं फॅमिलीत मी फेस केलेला प्रॉब्लेम मला समोर येतो. आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या सगळ्यांना बघते. तर माझी फॅमिली मला तिथे जास्त मदत करताना दिसते, की समोरच्या व्यक्तीसोबत काहीही कुठल्याही प्रसंगात त्यांना मदत करायची वेळ आली ना, तर मी स्वतःवरून पहिल्यांदा त्यांना त्यांचं परीक्षण करत असते, की आपल्याला कसे त्रास होतात आणि प्रॉब्लेम सगळ्यांचे सेम आहे. आपल्याला वाटतं, पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत हो. आणि फक्त एवढंच, की ते त्याची अमाउंट वेगवेगळी असू शकते किंवा काय, पण असतात प्रॉब्लेम सगळ्यांनाच आणि फॅमिली सगळेच इश्यू सगळ्यांना सेम असू शकतात. फक्त कोण बोलतं, कोण बोलत नाही. बोलत नाही. अगदी. आणि हे सगळं काम करत असताना बऱ्याचदा फॅमिलीचा वेळ पण कधी-कधी समाजकार्यात द्यावा लागतो. पण मी माझ्या फॅमिलीला काही गोष्टी इतक्या जवळून ह्या सगळ्या दाखवलेल्या आहेत, की त्याच्यामुळं माझं अख्खं घर म्हणजे सुदैवाने माझे सासू-सासरे असतील, नवरा असेल, माझ्या नंदा असतील, मला ते कधी त्या रोलमध्ये दिसलेच नाहीत. सुरुवातीपासून म्हणजे सगळे ते असे वाटते ते माझे मित्र आहेत. माझा एक ग्रुप आहे तो वेगळा असा, असं वाव, मला वाव. वाटतं. इतके ते सगळे सपोर्टिव्ह असल्यामुळं मे बी आणि ह्याचं पण कशामुळं झालं, की बऱ्याचदा आपण काय करतो, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना घरच्यांना आपण समजतो, की तुम्हाला माझी फील्ड माहितीये का? मला बाहेर हे करावं लागतं, ते करावं लागतं, असं करावं लागतं, असं आपण म्हणत राहतो. पण तसं न करता कधीतरी प्रत्येकाला दाखवलं पाहिजे मला काय करावं लागतंय ते. तिथे काय परिस्थिती आहे, ही जर आपण दाखवली ना, तर प्रत्येक सासरी नांदणाऱ्या मुलीला तिच्या सासरशी फेस करायला मला नाही वाटत, की फार काही अवघड जाईल. अवघड जाईल. बरोबर आहे. बऱ्याचदा आपण सोबत घेऊन जात असताना सुद्धा कुठे कामाला चाललो किंवा कुठे जायचं असेल, कधीतरी घेऊन जावा सासूला, कधीतरी घेऊन जावा नवऱ्याला, कधी नंदेला घेऊन जावा. तिला एक-एकदा बघू देत, की अरे अशा-अशा ठिकाणी अशा कार्यक्रमाला आलं, की ही कशी करते? काय-काय समोरून कसं येतं? कशी लोकं वागतात? ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना, मग त्यांच्या लक्षात येतं, की अरे हे असं आहे बरं का. त्याच्यामुळे मला कधी स्पष्टीकरण फॅमिलीला फारशी देण्याची वेळ आली नाही. म्हणजे इकडं तर माहेरी सगळं होतंच, हाच बेस होता आणि सासरी पण हे सगळे म्हणजे कसे कधी ॲडजस्ट झाले का ते मला ॲडजस्ट करून घेतायत माहिती नाही. पण बॅलन्स अगदी वा. व्यवस्थित झालेला आहे. वा. म्हणजे थोडक्यात मॅडमनी त्यांना आपलेसं करून घेतलंय आणि त्या आपलेपणामध्ये त्यांनाही नकळतपणे त्यांनाही जाणवलं, की नाही हे सगळं आपलंच आहे, आपण एकत्र आहोत. पण ते आपलेपण कमवायला मॅडम आपणही आधी पाऊल उचलावं लागतं. बरोबर. मला असं वाटतं, की जेव्हा आपण अपेक्षा करतो, की समोरच्यानी असं केलं पाहिजे, मग तू काय पाऊल उचललंस? हे तू आधी स्वतःला विचार. आणि तुम्हाला जर वाटतं, की नाही कुणीतरी मला चांगलं म्हणावं, तर आधी तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. बरोबर, की मी एक्झॅक्ट. खरंच चांगली आहे, नाही हे आधी स्वतःला निहाळून बघा आरशामध्ये. मी अगेन म्हणेल आरशामध्ये तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील. तर हा जो प्रवास आहे मॅम, हा खूपच छान आहे आणि बऱ्याच गोष्टी गप्पा करायच्यात आपल्याला. कोमलताई, तुम्ही डेली मेकअप तर करताच करता. पण तुम्ही बिंग एक संचालिका आहात, एक समाजसेविका आहात, तर वेगवेगळ्या लेव्हलला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काम करावं लागतं. मग तुमचं रोजचं डेली रिच्युअल काय आहे मेकअपचं? किंवा तुम्ही काय लावता स्किनवर? काय आवडतं तुम्हाला? मी बऱ्याचदा म्हणजे मला रोजच कुठल्या ना कुठल्या प्रोग्राममध्ये जावं लागतं किंवा कधी-कधी अशी सिच्युएशन असते, की प्रोग्राममध्ये असते किंवा मग त्या दिवशी 10व्याला पण जायचं असतं मला. हो.
कुठे तरी वाईट घटना घडलेली असते तिथं भेट द्यायला जायचं असतं. मग अशा वेळी मला खूप ऑकवर्ड होतं जर चेहऱ्यावर मेकअप असेल तर. तर त्यावेळी बऱ्याचदा मग मी काय करते, की जिथे प्रोग्राम असा फार लाऊड असेल, तिथंच मी नॉर्मली जरा जास्ती मेकअप करते. नाहीतर डेली ह्याच्यामध्ये मी फक्त डे क्रीम यूज करते. लिप बाल्म्स, लिपस्टिक मधल्या पण मी न्यूड शेड अशा यूज करते. कारण फारसा मेकअप जर आपण डेली ह्याच्यात पण करून फिरत राहिलो, तर फार जवळनं बघताना ते दिसून येतं, की अरे किती मेकअप लावलाय आणि ते मला स्वतःला तसं फारसं आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात पण काय होतं, मला खरं तर हे सगळ्याच महिलांना सांगायचं आहे, की स्किन किंवा मेकअप हे एकमेकांना खूप जास्ती ह्यांचं नातं जवळून निर्माण व्हायलाच पाहिजे. आणि ते कधी होतं, ज्यावेळी तुम्ही तिन्ही लोकं एकमेकांशी चांगले कनेक्ट असतात किंवा मॅच होतात. पण आपल्याला बऱ्याचदा काय होतं, की कुठं चाललोय आणि काय लावून जायचंय हेच कळत नाही. किंवा मेकअप करावाच लागतोय, करायचाच आहे म्हणून आपण बऱ्याचदा ते करून जातो. तर हे सगळं गरजेचं नाहीये. आता बऱ्याचदा मी डेली जात असताना काहीच जास्ती नाही जेव्हा मी लावत, त्यावेळी मी खूप जास्त कम्फर्टेबल राहते. पण जसं मी सांगितले, की मला जेव्हा 2 हे इमोशन्स Events असतात. हँडल करावे लागतात ना, म्हणजे एका ठिकाणी दुःखद घटना घडली आणि एका ठिकाणी खूप चांगला उत्साहाचा कार्यक्रम आहे. तर तिथे जात असताना मी शक्यतो मेकअप हा करतच नाही. आणि नॉर्मली असं पण मी डेली जास्ती कुठले फाउंडेशन्स किंवा काही यूज करत नाही. कारण आपल्याला कितीही तुम्ही स्किनवर काही जरी लावलं ना, तरी तुमचा स्ट्रेस, तुमचं फॅमिलीमध्ये काय चाललंय, तुम्ही स्वतः काय फेस करताय, हे तुमचा फेस दाखवत असतं. तर ते बरोबर. कसंही असा तुम्ही. त्यामुळे त्याला फार काही ओढून ताणून करत बसण्याची पण आवश्यकता नसते. त्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित झोप, भरपूर पाणी, खाण्यामध्ये प्रोटीन्स, फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स पण लिमिटेड जर तुम्ही घेतले, तर आपोआप इंटरनली जे तुमच्या स्किनला ग्लो मिळणार आहे किंवा जे इंटरनली सगळं व्यवस्थित मिळणार आहे, ते बाहेरून तुम्ही कृत्रिम जास्ती देऊ शकणार देऊ नाही. शकता. आणि तरी पण कॉस्मेटिक मधला आवडता कुठलं कॉस्मेटिक आहे तुमचं? लिपस्टिक आहे की काजल आहे की मला आयब्रोज? लिपस्टिक आणि काजळ लावायला खूप आवडतं. पण बऱ्याचदा काजळ लावायला चान्स एवढा मिळत नाही आणि लिपस्टिकमध्ये पण मला सगळ्याच शेड आवडतात, पण त्या लावण्याची संधी येत नाही. पण ओके. मग मी त्यातल्या त्यात न्यूड शेड जास्ती वापरते. वाह! मस्त. एवढं सगळं करत असताना मॅम तुम्ही शिक्षण संस्था ज्या आहेत तुमच्या, तर त्या शिक्षण संस्थेचं कार्य कसं चालतं? किंवा कुठले विद्यार्थी आहेत किंवा काय त्याचा सिलेबस आहे? त्याबद्दल थोडंसं सांगा. आता आपल्याकडे शिक्षण संस्था चालवत असताना बऱ्याचदा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा आहेत. त्याच्यानंतर 11वी-12वी काही इंग्लिश मीडियम स्कूल आहेत. काही ज्युनियर कॉलेज आहेत, लॉ कॉलेज आहेत. त्यामध्ये 5 इयर्सचं लॉ आहे, 3 इयर्सचं लॉ आहे. काही ठिकाणी कंबाईन आहे म्हणजे मुलं-मुली एकत्र घेऊ शकतात ॲडमिशन. काही ठिकाणी फक्त वुमेन्स लॉ कॉलेजेस आहेत. बी-एड कॉलेज आहेत बऱ्याच ठिकाणी. तेही काही ठिकाणी कंबाईन, काही ठिकाणी फक्त वुमन्स एस-एन-डी-टीचे युनिव्हर्सिटीचे आहेत. जवळपास 12 युनिव्हर्सिटीचे स्कूल कॉलेजेस आपल्याकडे आपण रन करतो. मला हे पण विचारायचं होतं, की तुमचं 1ली ते 10वी आहे आणि डिग्री जी आहे ती कुठपर्यंत म्हणजे कुठल्या-कुठल्या आहेत तुमच्या? 1ली ते 10वी आहे. हां. 11वी-12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स आहेच आपल्याकडं. त्याच्यानंतर जे आहे ते ग्रॅज्युएशनचे आपल्याकडे सगळेच कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स जसं मी म्हणलं तेही आपल्याकडं आहेत. आणि मग डिग्री कॉलेज म्हणलं तर बी-एड आणि लॉज आपल्याकडं आहेत हे. म्हणजे जी पुढची आपल्याकडे डिग्री घेण्याबद्दलचं. तर एल-एल-बी 5 इयर्स आहे, 3 इयर्स आहे. एल-एल-एम आत्ता आपल्याकडं 1-2 ठिकाणी आलेलं आहे. या व्यतिरिक्त फूड टेक्नॉलॉजी एक आपल्याकडं कॉलेज आहे. अच्छा. आणि ह्याचे लोकेशन कुठे-कुठे आहेत? हे महाराष्ट्रामध्ये सोलापूर भागात जास्ती आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्ती शाखा आहेत आणि इथं पुण्यामध्ये एक लॉ कॉलेज आहे. त्याच्यानंतर नाशिक, नगर, औरंगाबाद, सातारा, हिंगोली, नागपूरपर्यंत ओके. विस्तार आपल्या संस्थेचा बऱ्यापैकी आहे. झालेला आहे. मग आता जसं तुम्ही ॲडमिशन प्रोसेसचं म्हणत होत्या किंवा फीजबद्दल जे बोलत होतात तुम्ही, तर मग ही एक प्रोसेस असते ना, की ॲडमिशन घेण्याची किंवा हं, हं. फॉर्म प्रक्रिया आधी होते आणि मग ॲडमिशन होतं. मग ह्या प्रोसेसमधूनच जाऊन ॲडमिशन आपण घेऊ शकतो.
आणि मग तुम्ही जसं म्हणाले की अगदी गरजू कोणी असेल तर तो हं. पर्सनली येऊन तुम्हाला संपर्क साधून तो हो, तुमच्याकडून हो. तुम्ही त्यांना हेल्प जरूर करता. नक्की. तर मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून हेही सांगेल की जर तुम्हाला शिक्षण संस्थेबद्दल जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये विचारू शकता. आणि कोमल मॅडमची जी राणी पुतळाबाई वुमन्स लॉ जे कॉलेज आहे त्यांचं ते भोसरीमध्ये आहे. आणि तुम्हालाही जर याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काउन्सिलिंग हवी असेल किंवा जसं मी म्हणाले की महिलांसाठी त्या कार्यरत आहेत, तर तुम्हालाही असं वाटत असेल की काही मला मदत मिळावी, मदत इन द सेन्स मी ऍडमिशन बाबतीत म्हणत नाहीये, काउन्सिलिंग करून तुम्हाला जर काही आयुष्यामध्ये पुढे करायचं असेल तर त्या नक्की तुम्हाला सपोर्ट करतील, कारण त्यांची टीम आहे. त्या तुम्हाला नक्की मदत करतील. आणि कॉलेजसाठी पण जर जसं म्हटले मी की तुम्ही कुठल्या त्यांनी जे लोकेशन सांगितले त्या लोकेशनचे तुम्ही आहात, तर तुम्ही त्यांच्या मॅनेजमेंट टीमला तुम्ही संपर्क साधू शकता. आता हे एवढं सगळं करत असताना मॅम, की एवढं तुमचं म्हणजे विस्तार एवढा मोठा आहे तुमच्या कार्याचा, तर हे करत असताना तुम्हाला 100% मी तर म्हणते असणारच आहे राजकीय दबाव म्हणा किंवा सामाजिक दबाव किंवा कोणाच्या सामाजिक टीका किंवा काही अडथळे कामामध्ये, की अरे हे एवढं करतायत किंवा काय, किंवा जसं आता तुम्ही जो विषय मांडलात की फीज बद्दल असेल किंवा शिक्षण संस्थेबद्दल असेल किंवा तुमच्या राजकीय कार्यक्षेत्रामध्ये असेल, सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये असेल, मग तो तुम्ही ज्या टीका येतात, अडथळे समोर येतात, त्यांना कसं तुम्ही हँडल करता? बरं, आता बऱ्याचदा कसं होतंय ना, की जसं तुम्ही म्हणलात, की ह्या सगळ्या मुळात महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. खास करून महिला राजकारणाला करिअर म्हणून बघत नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः ह्या सगळ्या क्षेत्रात येत असताना, काम करत असताना, तसं तर मी मगाशी जसं सांगितलं, की दोन्ही फॅमिली बॅकग्राऊंड मला चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मला सहज शक्य आहेत सगळ्या गोष्टी. पण तरीसुद्धा सोशल मीडिया असेल किंवा काय ह्याच्यावरचे कमेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टींना सामोरे जात असताना आता काय झालेलं आहे ना, ज्या काही समाजामध्ये आपण महिला पदाधिकारी बघतो किंवा हल्ली अलीकडे ह्या 2 वर्षातलं जे राजकारण आहे, इव्हन आपली सरकार स्थापनेबद्दलच्या काही घटना आहेत ह्या 5 वर्षामधल्या किंवा ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचे स्टेटमेंट जर तुम्ही नीट अभ्यासले, तर ते निव्वळच खालच्या पातळीचे होत चाललेले आहेत. म्हणजे त्याला कुठेच दर्जा राहिलेला नाहीये किंवा अभ्यासाने कोणीच व्यक्त होताना दिसत नाहीये. आणि अशा वेळी महिलांचं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मग काय असणार आहे? किंवा इव्हन एकंदरीत सर्वच फॅमिलीचं, सर्व स्तरातल्या, की "अरे नको बाबा, ह्यांना स्थान मिळाले, ह्या महिला मोठ्या झाल्या की अशाच काहीतरी बरळतात." मग काहींनी त्या निगेटिव्ह स्टेटमेंट्सला बघितलेलं असतं आणि मग माझं पण एखादा काहीतरी स्टेटमेंट बघितलं, की त्या मेंटॅलिटीतून मला पण त्या कमेंट्स आलेल्या असतात. तर प्रत्येक कमेंट फार पर्सनली न घेता जी खरंच आपल्यामध्ये बदल करण्यासारखी ती कमेंट्स आम्ही सगळेच घेतो. तसे बरोबर. चेंजेस त्याच्यामध्ये करतो. पण काही कमेंट्स अशा मेंटॅलिटीतून येतात त्याला इग्नोर करणंच बेटर असतं. आणि तशा करून सुद्धा मग तरी सुद्धा आम्हाला बरेच अनुभव येतात, की ट्रोलच करत राहणे किंवा काय करणे. तर तशा लोकांना आपण काही करू शकत नाही. खास करून तसा जो वर्ग आहे ना, तो फक्त तेवढंच काम करत असतो. म्हणजे त्यांना निवांत वेळ असतो आणि फक्त मोबाईलवरती सगळ्यांना बघायचं आणि जज करायचं. ह्या व्यतिरिक्त काही काही आणि काम त्याला नसतं. स्वतःला त्या फील्डमधला अनुभव नसतो. हो. म्हणजे जेव्हा आपण स्वतः करतो ना, त्यावेळेस जे फेस करून आपलं जे लोकांना दिसत असतं, ते त्यांना माहीत नसतं. बसून म्हणायला खूप छान आहे. हां, हिने असं करायला पाहिजे होतं. हां, ती आता अशीच दिसते, अशीच लिपस्टिक लावून आली, मग अशीच आता नटायला लागली. इथपर्यंत म्हणजे तुम्ही बोलता, कमेंट्स करता. अगदी. हे चुकीचंच आहे. तर हे होता कामा नये आणि माझा नेहमी मग ह्या सगळ्यातून मी एकच गोष्ट ठरवली, की मी स्वतः ह्या सगळ्याकडे बघताना मी असं असलं पाहिजे, की उद्या कोणीही आपल्या मुलीला, पत्नीला, आईला किंवा कुठल्याही स्त्रीला, मैत्रिणीला जर सल्ला देत असेल ना, की तुला कोणासारखं व्हायचं असेल ना, तर तू कोमलताईंसारखी हो. वाह! असं म्हणलं पाहिजे. नाहीतर ह्या बाईसारखं तू नको होऊ, असं नाही म्हणलं पाहिजे. तर माझा प्रयत्न तो असतो, की मी त्या कमेंटमध्ये असावं आणि मी अगदी. त्यासाठी कष्ट घेते.
कारण आता खूप सोपं झालंय. सोशल मीडियामुळं कोणावर टीका करणं, कोणाला काही सांगणं किंवा उपदेश ही देणं हे पातळी अगदी तर खूप घसरली. त्याचं ती दुःख होतंय. हो. तर मग तेच त्यासाठी माइंडसेट पण तेवढा स्ट्रॉंग तुम्हाला ठेवायला लागत असेल आणि तो तुमचा आहे, तो तर दिसतोच आहे. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा काही गोष्टी अशा घडतात, तर मग घरामध्ये ह्या गोष्टींचा काही फरक किंवा वातावरण बदलतं असं काही होतं का? हो, होतं ना बऱ्याचदा. आता कसं होतं म्हणजे अं, प पती किंवा सासू-सासरे समजून घेऊ शकतात लगेच. पण आता मुलं टीनएजमध्ये आहेत. ते पटकन रिएक्ट होतात आणि सोशल मीडिया सगळेच हँडल करत असल्यामुळे त्यांच्यापासून काही लपत नाही. मग एखादी माझ्याबद्दलची निगेटिव्ह कमेंट्स असेल, तर ते लगेच "मम्मी बघ ह्यानी असं बोललं, तसं बोललं." हे तर मला त्यावेळेस त्याची मेंटॅलिटी आणि प्लस आपण तसे आहोत का? किंवा ते कितपत सीरियस घेतलं पाहिजे, हे मला थोडंसं अलीकडं जरा समजवावंच लागतं मुलांना. म्हणजे काही गोष्टी इग्नोर करून सोडून दिल्या पाहिजेत. हां, त्या अगदी मनाला लावून घेण्यासारख्या नसतातच आणि का लावून घ्यायच्या? म्हणजे बरोबर. त्यांनी आपल्याला त्या व्यक्तीनी त्याला काय करायचं ते केलं, पण मला काय करायचं हे तर माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळं पण माझ्या मुलांवरती संस्कार करण्यामध्ये ना, अशा कमेंट करणाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणेन मी. कारण त्यांच्यामुळं ना मला त्यांच्या कमी एजमध्ये त्यांना बाहेर कशी मेंटॅलिटी आहे, कशा स्तराच्या लोकांमध्ये आपण वावरतो किंवा कशा कमेंट्स येऊ शकतात, आपण काय केल्यानंतर काय होऊ शकतं, ह्याचं उदाहरण मला जास्ती चांगलं देता येतं. अच्छा. सो थँक्स टू देम. हां. ओके. सो बाहेर राहून पण अशा पद्धतीने पण संस्कार म्हणजे होतात तुमच्यामुळं चांगले करू शकतो हो. एखादे आणि आपल्याला चांगलेच करायचे आहेत. ॲज अ आई म्हणून, ॲज अ पेरेंट म्हणून आपल्याला हीच इच्छा असते, की जग किती वाईट आहे हे सांगण्यापेक्षा त्या वाईटातून आपण किती चांगलं काय घडवू शकतो हेच आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. नक्की. त्यामुळं नक्कीच आणि एक स्त्री म्हणून आपण ते करत आहोत. आणि माझा हा वैयक्तिक एक प्रश्न आहे मॅडम, की जेव्हा आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करताय, वेगवेगळ्या आघाड्यांवर तुम्ही आहात. तर जेव्हा तुम्ही आरशासमोर स्वतःला बघता, तेव्हा तुम्हाला आरशातली ती कुठली तुमचं व्यक्तिमत्व जास्त आवडतं? एक तर सौंदर्यवान तर तुमच्याकडे सौंदर्य आहेच आहे परमेश्वराने दिलेलं. पण त्या व्यतिरिक्त तुमची अशी कुठली एक इमेज आहे, की ती आरशामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवते, की धिस इज मी आणि धिस इज व्हॉट आय लव्ह टू मी असं? मला स्वतःला आरशामध्ये बघत असताना मी नेहमी प्रत्येक स्त्रीचे असो किंवा प्रत्येक नात्याशी असो, मी एक मैत्रीण म्हणून मला स्वतःला बघायला फार आवडतं. कारण मित्र आणि मैत्रीण हे एकमेव नातं असं आहे, जिथं काही लपत नाही आणि सगळ्या स्तरावरती चांगल्या प्रकारे चर्चा होऊ शकते. म्हणून मला त्या नात्यात जास्त बघायला आवडतं. इव्हन मी माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा तेच जास्त मेंटेन केलेलं आहे. म्हणजे एक आई म्हणून किंवा बायको म्हणून किंवा सून म्हणण्यापेक्षा मी जसं आधीही उल्लेख केला, की एक मैत्रीपूर्ण संबंध जास्ती आमच्या सगळ्यांमध्ये मेंटेन आहेत. तर मी तसं स्वतःला बघायला मला फार आवडतं. कारण मग आपण त्या ह्याच्यातून प्रत्येकाला हेल्पफुल राहू शकतो आणि त्याच्या मनाच्या जवळ राहू शकतो. मनमोकळेपणानं बोलू शकतो. म्हणून मला त्या ह्याच्यात बघायला जास्ती आवडतं. वाह! तर कोमलताई आपल्या कार्यक्रमाचं एक रिच्युअल आहे. ते रिच्युअल म्हणजे हा माझा आरसा आहे आणि ह्या आरशामध्ये तुम्हाला स्वतःकडे बघून तुम्ही स्वतःच्या भावना आरशाशी काय व्यक्त करता आरशामध्ये? त्या आम्हाला आपल्या ऑडियन्सला ऐकवायच्यात. तर प्लीज म्हणजे हे आरशात बघूनच बोलायचं बोलायचं. आहे. हो, तुमच्या फ्युचर सेल्फला किंवा तुम्हाला स्वतःला काय स्वतःशी एक मेसेज द्याल तुम्ही? मी हा मेसेज देईन, की सध्या तर खूप छान दिसते आणि कायम ह्याच लूकमध्ये राहा. शक्यतो स्वतःचा दृष्टिकोन जास्त पॉझिटिव्ह राहिला पाहिजे. माझ्या नजरेत मी कशी आहे, हे माझं मला नेहमी स्पष्ट राहिलं पाहिजे आणि ते मी चांगलीच राहिली पाहिजे. खूप अडचणी येतील, खूप कष्ट करावे लागतील, बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागेल, पण ते तू नक्की करू शकशील हे मला माहिती आहे आणि अशीच छान हसत स्माइली फेस राहील आणि मस्त राहशील. वॉव! वंडरफुल. तर या आहेत आपल्या कोमलताई साळुंखे, ज्या आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतात, स्वतःचं सौंदर्य तर जपतातच जपतात, पण त्या प्रतिबिंबामधून त्या स्वतःचं तेज ओळखतात आणि समाजाला ती तेज स्वतःतलं कसं ओळखायचं याचीही जाणीव करून देतात.
त्या आजच्या आधुनिक काळातील त्या रणरागिणी तर आहेतच, पण त्याचबरोबर सामाजिक भान, कौटुंबिक जबाबदारी, शिक्षणाची एक जी जाण आहे त्यांना ती आहे आणि आपण समाजासाठी काय करायला पाहिजे ती एक धडपड त्यांच्यामध्ये आहे. आणि अशा अनेक वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे त्यांच्या आरशामध्ये, की त्या कोण आहेत. तुम्ही स्वतःला ओळखलंय का? की तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या आरशाशी गप्पा मारल्यात की नाही? हे आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या आरशामध्ये स्वतःला कसं बघितलंय? हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर थँक यू सो मच कोमलताई, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या म्हणजे एवढं मार्गदर्शन तुम्ही दिलंय आमच्या ऑडियन्सला आणि एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तुमचा जो असलेला अनुभव आहे तो शेअर केला आणि तुमचा एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल माझ्याकडून आणि आरशाकडून थँक यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि थँक यू सो मच. आरशाकडून तुमची जी ही प्रेरणा आहे ती माझ्या ऑडियन्सलाही मिळालीच असेल. त्यासाठी खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू सो मच. थँक थँक यू.